कवा तर जाते की बाहेर काहीतरी कार्यक्रम वगैरे असले की लग्नाचे वाढदिवस असले की जातो बाहेर फिरायला. बाहेर जातात हो, फिरायला वगैरे. जातात घेऊन. व्हेरी गुड. कसं आहे भाऊजींचा स्वभाव कसा? हो छान आहे. छान आहे. हो बरं मी सांगता आणून देतात काही पण लागलेलं असतं. बरं माहेर कुठलं ताई? अक्कलकोट. हो हो वा खूपच छान. आणि सासर? सासरी सासर इथले. ओके हीच. बरं काय सांगशील माहेर बद्दल ताई? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं सगळ्यात आधी? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? आई वडील. 12 वर्षामध्ये असा कुठला असा क्षण असा आला की जेव्हा असं वाटलं की त्यावेळेला तुला आईची, बाबांची किंवा माहेरची खूप आठवण आली? ती तर नेहमीच येते म्हणा. काही नाही म्हणजे आमच्या दोघांचा कवा तर वाद झाले की माहेरची आठवण येते. त्याच्या दोघांमध्ये वाद झाले की माहेरची आठवण. माहेरची आठवण येते. वा कसं वाटलं ताई तुला बोलून? छान. छान वाटलं. आणि आता आपण जाणार आहोत ह्या ताईकडे, तुझ्या बहिणीकडे, तिच्याशी आता गप्पा मारणार आहोत. हा ओके ताई तुझं नाव सांग बरं. निकिता नागेश विटकर. निकिता ताई किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 13 वर्ष झाले. आणि काय करतात भाऊची? कंटेक्सचं काम घेतात ते. कन्स्ट्रक्शन. हा. वा व्हेरी गुड. कसं आहे आणि भाऊजींचा स्वभाव? छान आहे खूप. छान आहे कोण? असं काही समजून घेतात काही केलं तरी. मीच वाटलं असं चिडते त्यांच्यावर. ते काही पण बोलत नाही ते काहीच नाही बोलत? नाही. बिचारे रे. पण मग असं तू रागाच्या बाबत बोलल्यानंतर मग त्यांना तू अशी सॉरी पण म्हणतेस? नंतर बोलते. नंतर बोलते? हो. मग तेव्हा भाऊजींची काय रिॲक्शन असते? काय नाही. हसते नंतर. हसतात ते नंतर. बरं ताई माहेर काय सांगशील माहेरबद्दल? कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई वडील 2 भाऊ आहेत. काय सांगशील आईबद्दल? काय नाही आई खूप छान आहे. जे सांगायच्या आधी सगळं घेऊन बसते मला. वडील पण चांगले आहे ती. पण कशी होती एकंदरीत सगळी घरची परिस्थिती किंवा गरीब होती. त्या वातावरण? तेव्हा गरीब होती, आता आहेत चांगले. भाऊ वगैरे चांगले, असं जॉबला लागले ती. आता खूप छान आहे. लहानपणी कसं गरीब होतो, आता बरं वाटते आई वडिलांना बघून. जरा भाऊ वगैरे चांगले जॉबला लागलेत म्हणून. पण त्यावेळेचा सगळे प्रसंग त्यातलं सांगावं असं वाटतंय. माझी पण 8वी झाली शाळा, पुढे शिकायची होती पण लग्न लवकर झाल्यामुळं राहिलं सगळं. पण तेव्हा अशी काही स्वप्न बघितली होतीस की मी मोठे झाल्यानंतर मी डॉक्टर होईन किंवा? डॉक्टरचं पण नाही, फक्त मला कॉलेजला जायचं होतं. कॉलेज पण झाला नाही. कॉलेजला जायचं? हो कॉलेजचं बघायचं होतं. पोरं जातात ना कॉलेजला, जाताना बघायचे मी. पण तिकडे ती खंत वाटते की आपण ते नाही करू शकलो. वाटतंय वाईट. आता पोरांना शिकवायचं, पोरांनाच मोठे करायचं. पोरांना अपेक्षा येतात सगळी आमची. डोळे पाणावलेत तुझे. काय आलं आता मनामध्ये? काय नाही, फक्त पोरांचा विचारायला. पोरं शिकून मोठी व्हायला पाहिजे माझी. कसं वाटते आज मनातलं छान व्यक्त होऊन मोकळं होऊन? कसं छान वाटते, मन मोकळं झाल्यावर वाटते. मन मोकळं झाल्यावर का वाटते की नाही? आणि जेव्हा तुम्ही असं छान मन मोकळं होऊन किंवा अगदी मनापासून व्यक्त होताना तुम्ही, ते बघून खरंच खूप छान वाटतं ताई. आपल्याला आता शेवटच्या खेळाकडे जायचं आहे, तर जायचं ना? खेळ पण खेळायचा आहे आपल्याला. आणि खरंच खूप छान वाटलं मंडळी. आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजे. आणि माहेरच्या या सुंदर आठवणीनंतर, या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे खोचाखोची. हे खोचाखोची खेळाचं नाव काय? खोचाखोची. हा. खोचाखोची. ताई खेळाचं नाव काय? खोचाखोची. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा आणि आता हा खेळ असा आहे, काय करायचं, मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती नाचत नाचत एक हात मागे ठेवायचा आणि दुसरा